हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आम्ही जातो आहे महाबळेश्वरला. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आमचं आत्ताच लग्न झालं आहे आणि आता आम्ही फिरायला महाबळेश्वरला आलो आहे. तर काल रात्री बोरिवलीवरून आम्ही 9:30ची विघ्नेश्वर ट्रॅव्हल्सची बस पकडून सकाळी 6:30 वाजता आलो आहे महाबळेश्वरला. आणि त्या तिकडून आम्ही प्रताप हेरिटेज हे आमचं हॉटेल आहे, द प्रताप हेरिटेज केलेलं आहे. आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की त्या इकडे आपली बस 6:30 वाजता येते, पण आपल्याला चेकिंगला जी रूम मिळणार आहे ती 10 वाजता मिळते. तर त्यासाठी आपण कोणत्याही ट्रॅव्हल्समधून जर का बुकिंग करत असाल तर त्यांना सांगा मला अर्ली चेकिंगवालीच रूम द्या. म्हणजे स्टँडर्ड चेकिंगची जर का तुम्ही रूम घेतलीत तर तुम्हाला नक्कीच ती 7 वाजेपर्यंत अवेलेबल होऊ शकतो. म्हणजे तुमचा जो 3 तासाचा वेटिंग पिरियड आहे तो तुमचा वाचू शकेल. तर ही होती आजची टिप की तुम्ही महाबळेश्वरला याल आणि विघ्नेश्वर ट्रॅव्हल्स थ्रू याल तर रूम बुकिंग कशी करायची आहे. चला, आता आपण आलोय महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी गार्डनला. आणि आता आपण इकडे बघतोय की स्ट्रॉबेरी गार्डन मध्ये आलोय आणि तिकडे स्ट्रॉबेरी बरोबर आपल्याला झेंडूची झाडे, झेंडूची फुले, त्यानंतर हे याला काय म्हणतात, शेवंती ना, मेबी शेवंती. ओके, शेवंती. समोर बघतोय, समोर आपल्याला कोबी दिसतोय, फ्लॉवर दिसतात खाली. आणि मजेशीर म्हणजे पुढे स्ट्रॉबेरीच्या खाली स्ट्रॉबेरी सारखे दिसणारे आपले घरगुती टोमॅटोही दिसत आहेत. करेक्ट. ह्या इकडे आपल्याला सुंदर अशी जांभळ्या रंगाची काही फुले दिसत आहेत. इकडे खूप सारे स्ट्रॉबेरीज आहेत आणि पण इथे एंट्री नाही आहे. त्या साईडला फक्त एंट्री आहे. मला वाटतं लोक येऊन फुकटची स्ट्रॉबेरी खात असतील म्हणून ह्या इकडे एंट्री बंद केलेली आहे. करेक्ट. महाबळेश्वरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिस्टर अमोल सुर्वे रिपोर्टिंग करणार आहेत. ओके, चला आता गार्डन तर एक्सप्लोर करून झालोय. आता स्वाद घेऊया आपण स्ट्रॉबेरी आणि मलबेरी यांचा आस्वाद घेण्याचा. चला, आता सांगितल्याप्रमाणे आपण आलोय स्ट्रॉबेरी आणि मलबेरी यांचा आस्वाद घेण्यासाठी, जे की आहे 220 रुपये पर ग्लास. हा कॉम्बो सेट आहे. अदरवाईज तुम्हाला जर काय सिंगल पाहिजे असेल तर 180 रुपयात स्ट्रॉबेरी आणि 200 रुपयात तुम्हाला मलबेरी क्रीम मिळून जाईल. आणि हे इकडचं फेमस आहे, सगळीजण हेच ट्राय करतात. सो आता आम्ही पण ट्राय करतोय. हा हा, मस्त. कसं वाटलंय? मस्त आहे. ह्या इकडची फेमस डिश आहे. छान. हा मेनू आहे इकडचा. आता आम्ही स्ट्रॉबेरी गार्डन बघून आलो. स्ट्रॉबेरी आणि मलबेरी क्रीमचं कॉम्बो खायला सुंदर असं कॉम्बो होतं. टेस्ट तर एवढी अप्रतिम होती की जो कोणी येईल महाबळेश्वरला त्यांनी हे तर खाऊनच जावं. चला तर मित्रांनो, आता आपण जात आहोत काइट्स पॉईंट्सला, जे की स्ट्रॉबेरी गार्डनवरून काहीशे अंतरावरच आहे आणि फेमस पॉईंट आहे. तर आता तिकडे गेल्याच्या नंतर तर पुढची माहिती आपल्याला मी सांगेन. मित्रांनो, ह्या बघा आपल्या सह्याद्रीच्या रांगा, ज्या महाबळेश्वरच्या किड्स पॉईंट करून इतक्या सुंदर रीतीने आपल्याला दिसतो. आणि काय नजारा आहे सांगू तुम्हाला. हा मन एवढं प्रसन्न झाले हा नजारा बघून, का विचारू नका. चला तर आता आपण आलो महाबळेश्वरच्या निडल पॉइंटला. खाली इकडून सगळं आपण बघितला तर खाली तुम्हाला निडल पॉइंट दिसेल.
तो बघा समोरच निडल पॉईंट आहे. आणि ह्या इकडून राईट साईडला बघाल तर तुम्हाला हे सगळे एलिफंटच्या सोंडीसारखे दिसणारे एलिफंट पॉईंट आहेत. सुंदर नजारा आहे, येऊन बघाल तर खरोखर खूपच मजा येईल. आता आपण आलो आहोत एलिफंट पॉइंट आणि केट्स पॉइंटवर, जे की ब्रिटिश काही नाव दिलेलं आहे केट्स पॉइंट. आणि हा ब्रिटिशांचा एक माणूस आता इकडे ठेवून दिलेला आहे त्यांनी, सेम ब्रिटिशांसारखा दिसतोय आपल्याला. खूप गर्दी आहे इकडे माणसांची फोटो काढायला, आणि खूपच चांगलं लोकेशन आहे. जर का कोणाला फोटो सेशन करायचं असेल तर त्यासाठी चांगलं व्ह्यू असणारं ठिकाण आहे. ऊन खूप जास्त आहे, आणि एकदम आता डोक्यावरच पोहोचलो आपण ऊन आहे. केट्स पॉइंटला. बाजीराव मस्तानी पिक्चर लास्ट का सीन नहीं, बीमार रहता, इलाज होता, भाग कर जाता पानी. ये रिसोर्ट है, रह सकते हो. अच्छा, दिखा अच्छे से, पानी किधर है? बाहर देखो दूरबीन से बाहर, बार बार ऐसा पत्थर ऊपर देखो टॉप पे तो फोर्ट है सर, गढ़ कमलगढ़ है, ट्रेकर पॉइंट क्या नाम है उसका? कहते ना क्या कमलगढ़. कमलगड. जी अधूरा रहा, बना नहीं. आता आपण आलोय केट्स पॉइंटला. आता केट्स पॉइंटवरनं आपण खाली जर काय बघितलं तर त्या तिकडे आपल्याला बाजीराव मस्तानीचा पूर्ण सेट लागलेला दृश्य आपल्याला आढळून येईल. ते जे काय बघायचं असेल तर त्यासाठी आपल्याला इकडे जवळ दुर्मिळवाला आहे, जो 50 रुपये घेऊन तुम्हाला हे सगळं दृश्य दाखवू शकतो. खाली आपल्याला समोरच कमलगड दिसेल, ट्रेकिंगसाठी जो चालू आहे आपल्या समोरच ट्रेकिंगच्या इकडे लोक ट्रेकिंग करायला येतात. आणि खाली आपल्याला दिसेल ते स्वदेश पिक्चर मधला सीन, बहुत धूप आहे यार. तिकडे आपण शाळाही पाहू शकता. आणि हे एकदम नजारा जर का जवळून बघायचं असेल तर आपलं नाव काय दादा? टेलिस्कोप मोफिक खान. हो टेलिस्कोप घेऊन मोफिक खान जे असतात ते 50 रुपये घेऊन तुम्हाला पूर्ण दृश्य, तिन्ही दृश्य दाखवण्यात माहीर आहेत. चला, आता असे आपले 5 पॉईंट इकडे बघून झालेले आहेत. आता रिफ्रेश होण्यासाठी जरा ऊन खूप असल्यामुळे लाईम सोडा मागितला आहे, जो की 90 रुपयाचा इकडे मिळतो. तो पिऊन झालं का आता पुढच्या प्रवासासाठी आम्ही आता निघू इकडून. लवकरच आपण भेटू थोड्याच वेळात. चिक्की घ्यायला आलोय. चला, तर आता आपण आलो आहे मॅप्रो गार्डनला, जे की इकडचं मोस्ट ऑफ फेमस पॉईंट मधलं एक पॉईंट आहे, जे आमच्या ह्याच्या काय बोलतात त्याला पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे. पण तेही आता 300 रुपये घेऊन इन्क्लूड करून दिलेलं आहे. तर आता इकडची काय काय व्हरायटी आहे ते आपल्याला दाखवण्यात येईल. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं का मी आता मॅप्रो गार्डनमध्ये आलो, पुढचं तुम्हाला सगळं तिकडचं आम्ही दाखवू. पण इकडे आल्याच्या नंतर आमचीच घोर निराशा झाली आहे, कारण की आमच्या जे पॅकेजमध्ये काही नसताना आम्ही हे 300 रुपये देऊन ॲड करून घेतलं पॅकेजमध्ये. पण इकडे आलो आणि तेच प्रॉडक्ट फक्त दिसले, त्याच्या व्यतिरिक्त असं फिरण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे जे कोणी येणार असेल इकडे पुढे त्यांनी हे 300 रुपये देणं टाळावे आणि इकडे त्याच्याऐवजी दुसरा कोणता तरी स्पॉट त्याही निवडावा. म्हणजे या गार्डनला असं एंट्रीसाठी काही पैसे नाहीये, तिकीट काउंटर नाहीये है ना आपल्याला कुठे दिसलं काहीच नाही. म्हणजे जो आम्हाला फिरवतोय ना पर्सन त्याने आमच्याकडून 300 एक्स्ट्रा घेतले, बिकॉज आमच्या त्या पॅकेज मध्ये हे मॅप्रो गार्डन नव्हतं. म्हणजे आम्ही जिकडून बुकिंग केली आहे त्यांनीच आम्हाला, त्याच हॉटेलवाल्याने आम्हाला तो पर्सन दिला, टॅक्सी ड्रायव्हर, पर्सनल टॅक्सी, जो आम्हाला फिरवतोय सगळे स्पॉट्स. सो त्याच्यामध्ये मॅप्रो गार्डन नव्हतं, सो एक्स्ट्रा आम्ही 300 रुपये दिले. आणि इकडे येऊन फक्त त्यांचे प्रॉडक्ट्सच आहेत, बाकी काय खास दिसलं नाही.
ड्रायव्हर लोकांचे कमवायचे धंदे असतील, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दिसलंच नाही. हे नवीन गार्डन बनते असं ते बोलतायत, आता माहिती नाही. आम्हाला वाटलं इकडे पण गार्डन असेल प्रॉपर, जसं आपण स्ट्रॉबेरी गार्डन पाहिलं, पण इकडे फक्त प्रोडक्ट्सच आहेत. सो तुम्ही याल तेव्हा, पण ती लोक जर पर्सनली आले तर फ्रीच आहे. आपण पॅकेज थ्रू आलो ऑलरेडी म्हणून. पॅकेजमध्ये तुम्हाला हे देतच नाहीत मुळात. हा म्हणजे पॅकेज थ्रू आलात ना तर इकडे ट्रॅव्हल्स वाल्यांना माहिती असेल की इकडे बघण्यासारखं काही हा. नाही, म्हणून ती लोक देत नाही. बरोबर, आम्ही जरा मूर्ख बनलो, ठीक आहे, पुढच्या टायमाला लक्षात ठेवू. असंच असतं, कुठे पण बाहेर गेला फसवणूक होतेच. घेतली आहे 300 रुपये आणि ही लेबूशी घेतली आहे. हेच एक फ्रूट वाटलं या गार्डनमध्ये, आणि हे फलेरोचं चॉकलेट. चला, आजच्या दिवसाचं तर फिरून झालेलं आहे. आता सरळ जाणार आम्ही आमच्या हॉटेलवर आणि तिकडे जेवून मग संध्याकाळी रेस्ट करून मार्केटला जाऊ. झाला जेवण, आता झालंय. आता टाइमपास कॅरम चालू झालाय, त्याच्यानंतर मग आम्ही झोपायला जाऊ. तर आपण बरोबर चालतो. आता आम्ही संध्याकाळी बाहेर आलो आहे मार्केटमध्ये फिरायला. दिवसभर आमचं फिरून झालं आहे, आराम करून झालं आहे. आता चहा पिऊन आम्ही मार्केटमध्ये आलो. आता बघू इकडे काय काय आहे मार्केटमध्ये. तर आमच्या हॉटेलपासून 1-2 मिनटावरच हे मार्केट आहे आणि इथे खूप मोठं असं मार्केट आहे. आम्ही मस्त फिरलो, शॉपिंग केली. आता आम्ही इकडे मॅगी खातोय आणि आम्ही या मार्केटमध्ये ही बॅग घेतली आहे 500 रुपयाला, आणि माझ्या नवऱ्याने हे घेतलं आहे माझ्यासाठी. काय आहे ते सांग. माझ्या बायकोसाठी आहे, मी तिला गिफ्ट घेतलेलं आहे. गर्ल सेफ्टीसाठी याचा उपयोग फार चांगल्या तऱ्हेने करता येऊ शकतो. आणि त्याचबरोबर मध्येच काय रस्ता बिस्तात किंवा आपण कुठे जातो ट्रॅव्हल्सला, त्यावेळी आपल्याकडे काही हत्यारांचा काही कापाविपाच असेल तर त्यासाठी याचा उत्कृष्ट वापर करता येईल. आणि मेन सोलो ट्रॅव्हल्ससाठी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सोलो ट्रॅव्हल्स असतं त्यावेळी ह्या गोष्टीचा खूपच चांगला उपयोग होतो. असे नवरे सगळ्यांना भेटले पाहिजे. मार्केट फिरल्यानंतर आम्ही परत आमच्या हॉटेलवर आलो. इथे मस्त फूट मसाज वगैरे केली, मग डिनर केलं आणि मग आराम केला. आता आपण भेटूया उद्या. बाय.